हॅलो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आज आम्ही जातोय कुठे? उज्जैनला. सो गाईज आम्ही उज्जैनला जातोय. सो आम्ही आता बोरिवलीवरून ट्रेन पकडणार आहे. बँड्रावरून ट्रेन निघाली आहे. ट्रेन नंबर आहे 02133. सो बोरिवलीला ती प्लॅटफॉर्म नंबर 8ला येणार आहे. तर आम्ही इथे बसलोय. आम्ही पहिला 6वर गेलो होतो चुकून, पण नंतर इंडिकेटरवर ट्रेन लागली. सो आता प्लॅटफॉर्म नंबर 8ला ट्रेन येते आणि ट्रेन थोडी लेट आहे. सो आता आम्ही वेट करत बसलोय. आम्हाला मस्त वाटते. उज्जैनला चाललो आम्ही, चांगलं वाटते. आता स्टार्ट झालेलं आहे जर्नी. बघू आज पुढे काय काय अजून मिळते, काय अनुभव येतात ते. येस, आमची जर्नी कशी होते ते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. माझा भाऊ आणि माझे पप्पा सुद्धा आहेत. आम्ही टोटल 5 जण जातोय. हे लोक वेट करत उभे आहे ट्रेनचा, आमच्यासारखंच. आमच्या बॅगा तर एवढ्या आहेत, जसं काय आम्ही 10 दिवस जातोय. माणसांपेक्षा बॅगा जास्त आहेत. चलो अभी हम मिलते हैं ट्रेन में. बाय. आता आम्ही ट्रेन मध्ये बसलोय. आता आम्ही जेवतोय. जेवण वगैरे झालंय. आता झोपायची तयारी चालू आहे. आमचं जेवण वगैरे झालंय आणि आईने घरूनच जेवण बनवून आणलं होतं. आईने पुलाव बनवला होता. सो आम्ही सगळ्यांनी पुलाव खाल्ला आणि आता आम्ही लवकरच झोपतोय. 9 वाजलेत, कारण उद्या आम्हाला सकाळी 5 वाजता उतरायचं आहे. सो आता आम्ही झोपतोय. आता आपण सकाळी भेटू. बाय. एसी ट्रेन आहे, त्याच्यामुळे थंडी वाजते. त्याच्यामुळे आम्ही सगळं असं हुडी आणि मी कानटोपी वगैरे घातली आहे. गुड मॉर्निंग. आता आम्ही आलोय उज्जैन जंक्शनला. सकाळचे वाजले आहेत 5:25. आमची ट्रेन टायमावर होती. सो आता आम्ही पोचलोय. जय महाकाल. स्टेशनच्या बाहेरच रिक्षा स्टँड आहे आणि तिकडे सगळेजण असतात विचारायला कुठे जायचंय. सो रिक्षाने आता आम्ही आमच्या स्टेवर जातोय. पर पर्सन 50 रुपये आहेत. आता फायनली आम्ही आलोय आमच्या स्टेवर. One hour later. हॅलो, गुड मॉर्निंग. सो सकाळचे 8 वाजले आहेत आणि आम्ही अजूनही रूमवरच आहोत, कारण की आम्हाला खूपच लेट झालाय. आम्ही ऍक्च्युली 6 वाजताच हॉटेलवर आलो होतो, पण जे पहिला आम्ही चेक इन केलं तिकडे काही खास नव्हत्या रूम. आमचा 1 तास तिकडे फुकट गेला. तिकडे गरम पाणीही नव्हतं, स्वच्छ पाणी नव्हतं आणि काहीच सोय नव्हती तिकडे. सो आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला हॉटेल चेंज करून द्या. आम्ही पॅकेज थ्रू आलो आहोत, तर त्या पॅकेजच्या डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला देईनच. सो आता आम्ही नवीन हॉटेलमध्ये त्यांनी आम्हाला शिफ्ट केलंय. शिवाय हॉटेल म्हणून आहे. इकडे रूम चांगले आहेत. सो माझी आता आंघोळ झाली आहे, पण मला अजून तयार व्हायचं आहे. सो आता आम्ही तयार होऊ आणि मग आम्ही मंदिराकडे जाऊ. सो पुढची डिटेल्स तुम्हाला मी सांगेनच. सो आम्हाला या 2 रूम दिल्या आहेत. मी तुम्हाला या रूमची टूर दाखवते. सो अशी रूम आहे. आम्ही 5 जण आहे, त्याच्यामुळे आम्हाला 2 रूम दिल्या आहेत. 2 चार्जिंग पॉइंट्स आहेत. इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. इकडून मस्त सनराइज दिसतो. व्ह्यू छान आहे इकडे. इकडे वॉशरूम आहे कंबाईन आणि ही गॅलरी आहे. उज्जैन स्टेशन वरून पण हे हॉटेल बरंचसं लांब आहे, म्हणजे 20 मिनिट्स आम्हाला लागले स्टेशन वरून स्टेवर यायला. सो आता बघू मंदिर किती जवळ आहे ते मी तुम्हाला पुढे अपडेट देईनच. आता बाकीचे सगळे तयार झाले आहेत. आता मी तयार होते आणि आता बघू नाश्त्याचं काय सगळं आहे, त्याच्यानंतर मग दर्शनाला जायचंय.
हे हॉटेल आहे, हॉटेल श्री शिवाय. आता आम्ही नाश्त्याला चाललोय. जे पहिलं हॉटेल आम्ही चेंज केलं तिकडेच नाश्त्याची सोय केली आहे. तर आता आम्ही नाश्ता करून मग पुढे जाऊ. आता आम्ही ऑटोने जातोय मंदिराकडे. पर पर्सन 20 रुपीज. इकडे चप्पल स्टँड आहे, तिकडे आता मी चप्पल काढतोय. जय महाकाल. ओम नमः शिवाय. ही एवढी लाईन आहे. गेट पासून खूप आतमध्ये आहे, चालायचं आहे. आम्ही चालतोच आहे अजून. तिकडे जी जाते ती मेन लाईन आहे दर्शनाची, पण आम्ही VIP लाईन मध्ये आलो आहोत. माझ्या भावाची ओळख आहे, सो आम्हाला डायरेक्ट एंट्री मिळणार आहे. गाईज, आमचं दर्शन झालंय आणि ते इतकं छान झालंय की मी शब्दात सांगू शकत नाही. खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलं आणि 2 मिनिटात आमचं दर्शन झालं VIP लाईन मधून. आणि आम्हाला गेल्यावर 2 मिनिटं तिकडे बसायला दिलं. आम्हाला ते अपेक्षितच नव्हतं. म्हणजे लिटरली खूपच जवळ होतो आम्ही आणि खूप छान दर्शन झालं. माझ्या नाताने दर्शन करून एवढं मस्त दर्शन झालं ना, काय सांगू, मनात नाचलं एकदम. दर्शन झालं, डोळ्यात पाणी आलंय माझ्या. एवढं दर्शन चांगलं. मस्त. आज महाकालाचं माझं दर्शन छानच झालं. अगदी माझ्या मुलाने त्याच्या ओळखीने आम्हाला मस्त डायरेक्ट दर्शन दिलं आणि छानच झालं, एकदम मस्तच. अगदी मन प्रसन्न झालं. तर आपलं दर्शन तर खूपच छान झालंय, पण आपल्याला डायरेक्ट एंट्री मिळून तिकडे 2 मिनिटं बसायला मिळेल असं तुम्हाला तरी वाटलं होतं का? अजिबात नाही. कोणालाच वाटलं नव्हतं आणि अनपेक्षित आम्हाला दर्शन मिळालं. मला बसून दर्शन गेलं. एकदम 2 मिनिटं आरामात बसून दर्शन मिळालं. चमत्कारच वाटला.
काय मला चमत्कार वाटला, बोलतो दर्शन बसायला पाहिजे. बसली, मी पटकन बसली आणि उठली. म्हणजे मला असं वाटलंच नाही का दर्शन. ती लोक स्वतःहून बोलले की बसा बसा, आणि 2 मिनिटं आम्ही बसलो शांत मस्त महादेवाकडे बघत होतो. खूपच छान दर्शन झालं. जय महाकाल. महाकाल. बाकी आज गर्दी खूप आहे इकडे, आणि नॉर्मल लाईनला पण खूप गर्दी होती, आणि नॉर्मल लाईनचं दर्शन थोडं लांबून आहे VIP पेक्षा, बट खूप छान वाटतं आतमध्ये गेल्यावर. मंदिराच्या एंट्रन्सलाच प्रसादसाठी काउंटर आहे, सो इकडून तुम्ही प्रसाद घेऊ शकता.